तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासामध्ये आपण गवताचे पाते हा रूपक कथेवर आधारित वि. स. खांडेकर यांचा पाठ आपण पाहिला. यानंतर आपला पुढचा जो पाठ आहे, 8वा पाठ, वाट पाहताना. या पाठाच्या लेखिका आहेत अरुणा ढेरे. आणि मी तुम्हाला या अगोदर मी प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की आता आपल्याला नुसता पाठाचा अभ्यास करून चालणार नाहीये, तर लेखकाचा, लेखिकेचा, कवीचा, कवयित्रीचा जो परिचय आहे, त्यांनी लिहिलेलं जे साहित्य आहे, तर ते साहित्य सुद्धा लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपल्याला एका मार्काला त्या ठिकाणी हा पाठ कोणत्या पुस्तकामधून घेतलेला आहे, ही कविता कोणत्या कविता संग्रहामधून घेतलेली आहे, या परीने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून पाठ पाहण्याच्या अगोदर आपण त्यांचा परिचय सुद्धा पूर्णपणे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर अरुणा ढेरे यांचे जे मूळ जो स्वभाव आहे, हा मूळ स्वभाव हा त्यांचा कवयित्रीचा आहे. पिंडच मुळी कोणता आहे? कवयित्रीचा आहे. तरी परंतु या कवितेबरोबर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काय केले की अनेक कथा, दीर्घकथा, कादंबऱ्या, ललित साहित्य, समीक्षेवर आधारित पुस्तकं, अशा विपुल क्षेत्रामध्ये आपलं लेखन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या लेखिकेचा मूळ जो पिंड आहे तर तो कवयित्रीचा असल्यामुळं यांनी या पाठाच्या माध्यमातून आपल्याला सांगत असताना त्यांचं परिचय सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणून अरुणा ढेरे यांचा जो जन्म आहे तर हा पुणे या ठिकाणी झाला आणि त्याप्रमाणे त्यांचं संपूर्णपणे PhD पर्यंत जे शिक्षण आहे तर ते पुण्यामध्ये झालं. आणि पुण्यामध्ये झाल्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचं अनेक क्षेत्रामध्ये ललित साहित्याबरोबर मराठी साहित्यामध्ये लेखन करून मराठी साहित्यामध्ये भर घालण्याचं काम केलेलं आहे. तर यांच्या लेखनामध्ये तरलता, त्याचबरोबर काव्यात्मकता, सौंदर्यलक्षी संवेदनशीलता यांचं दर्शन आपल्याला घडतं. आणि याबरोबरच या साहित्य लेखनामध्ये लेखन करत असताना त्यांचा जो जिव्हाळ्याचा सर्वात जवळचा जो विषय आहे तर तो संत साहित्य आणि लोकजीवन हे त्यांचं खास जिव्हाळ्याचे विषय आहेत. म्हणून संत साहित्यावर आमाप्रमाणामध्ये त्यांनी काय केलं, तशा प्रकारचं लेखन केलेलं आहे. आणि त्यांचे वडील प्राचीन संस्कृती आणि प्राचीन साहित्य यांचा प्रचंड व्यासंग असल्यामुळं या क्षेत्रामध्ये म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृती आहे, प्राचीन आपलं भारतीय जे साहित्य आहे तर यांच्यामध्ये आमाप्रमाणामध्ये लेखन वाचन केलं असल्यामुळं त्यांचे जे वडील आहेत डॉक्टर रा.चि. ढेरे यांचा त्यांच्या अरुणा ढेरे यांच्या बालमनावर परिणाम झाला आणि त्या वडिलाच्या लिखाणाच्या किंवा त्यांच्या तशा प्रकारच्या संस्कारामधून पुढील काळामध्ये त्यांनी सुद्धा मराठी साहित्यामध्ये आमाप्रमाणामध्ये लेखन घडवून आणलं. तर एखाद्या मुलाचं व्यक्तिमत्व, पुढील काळामध्ये तो मुलगा काय झालेला आहे हे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी पाहत असताना आपण पाहतो की त्या घरामधील संस्कार कोणत्या प्रकारचे आहेत, त्या घरामधील जो प्रमुख जो व्यक्ती आहे तर तो प्रमुख त्या ठिकाणी व्यक्तीचा स्वभाव कशा प्रकारचा, तो कोणता व्यवसाय करतो, तो कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, यावर पूर्णपणे त्या घरावर तशा प्रकारचे त्या ठिकाणी म्हणजे त्या मुलावर ते परिणाम तशा प्रकारचे किंवा तशा प्रकारचे संस्कार होतात. आणि पुढील काळामध्ये ती मुलंसुद्धा तशा प्रकारचा आपल्या वडिलाचा जो व्यासंग आहे, वडिलाचा जो व्यवसाय आहे, वडिलाचा जो छंद आहे तर तो पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी करत असले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या परीनं यांच्या घरामध्येच, अरुणा ढेरे यांच्या घरामध्येच अशा प्रकारचं साहित्याचं आवड असणारे त्यांचे जे वडील आहेत त्या वडिलामुळे लेखिकेच्या मनावर सुद्धा तशा प्रकारचा परिणाम झाला. आणि पुढील काळामध्ये वडिलाचा जो वारसा आहे तर तो वडिलाचा वारसा पुढे नेण्याचं काम अरुणा ढेरे यांनी त्या ठिकाणी आपल्या साहित्याच्या माध्यमातून आपल्याला घडवलेलं आहे.
तर याबरोबरच म्हणजे लहान वयामध्ये बालमनावर होणारे जे परिणाम आहेत, तर ते परिणाम त्या ठिकाणी लेखिकेच्या मनावर होत असताना अगोदरच घरामध्ये उत्तम दर्जाची पुस्तकं यायची. हा, व त्यांच्या वडिलांना भेटायला येणारी माणसं सुद्धा अतिशय नामांकित आणि साहित्यिक यांचा सहवास त्यांना लाभला आणि त्यांच्या लेखनामध्ये बहुश्रुतीचं दर्शन घडलं. म्हणून या परीनं या लेखिकेचे वडील या प्राचीन साहित्याचा आणि प्राचीन त्याप्रमाणे संस्कृतीचा अभ्यास करणारे असल्यामुळं अनेक जे लोक आहेत, अनेक जे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे त्यांचे जे सहकारी आहेत, ते सहकारी सल्ला घेण्यासाठी किंवा विचार विनिमय चर्चा करण्यासाठी या परीने लेखिकेच्या घरामध्ये यायचे आणि यांचं सानिध्य सुद्धा लेखिकेला लाभलं आणि त्या परीने त्यांच्या चर्चेमधून, त्यांच्या बोलण्यामधून त्यांच्या बालमनावर परिणाम झाला आणि पुढील काळामध्ये आपण सुद्धा अशा प्रकारचं काय करावं, एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून समाजाला म्हणजे दर्शवावं, या दृष्टीने त्या ठिकाणी त्यांच्या लेखनामध्ये त्या ठिकाणी बहुश्रुततेचं दर्शन घडतं. बहुश्रुतता म्हणजे नुसती कादंबरी न लिहिता, नुसती कविता न लिहिता, नुसती कथा न लिहिता, नुसतं त्याप्रमाणे ललित साहित्य न लिहिता सर्वच क्षेत्रामध्ये त्यांनी काय केलं की आपलं तशा प्रकारचं साहित्य हे आपल्या म्हणजे साहित्यामधून त्याप्रमाणे लिखाणामधून साहित्य त्या ठिकाणी घडवलं. याचं त्याप्रमाणे या ठिकाणी काय केलं किंवा तशा प्रकारचं लेखिकेनं एक सुंदर अशा प्रकारचा जो आपला जीवनाचा काळ आहे, तर त्या जीवनाच्या प्रवासामध्ये नामांकित अशा प्रकारचं त्या ठिकाणी साहित्य आपल्या हातून त्या ठिकाणी घडवलं आणि या परीने अशा प्रकारचा या साहित्याचा आपण विचार करत असताना अरुणा ढेरे यांनी सूक्ष्म अशा प्रकारचं काय केलं किंवा बारीक अशा प्रकारचं समाजाचं निरीक्षण केलेलं आहे. आपण सर्व कुटुंब संस्थेमध्ये त्या ठिकाणी वावरत असल्यामुळं आपल्या जवळचा एखादा आपला माणूस वेळेवर नाही जर घरी आला तर या परीने काय करतो की आपण त्यांची वाट पाहतो. मग या वाट पाहण्यामधून आपल्या मनाची होणारी जी अस्वस्थता आहे ही त्या ठिकाणी काय करते आपल्याला अनुभवता येते. म्हणून त्याप्रमाणे लेखिकेनं काय केलं की बा तशा प्रकारचं लोकांचे मन वाचण्याचं काम आयुष्यामध्ये बारीक जे निरीक्षण आहे, तरी निरीक्षण समाजामध्ये वावरत असताना त्यांनी काय केलं की बा तशा प्रकारचं घडवून आणलेलं आहे. म्हणून या परीनं मानवी जीवनच पूर्णपणे काय आहे, वाट पाहण्यामध्ये जातं. वाट पाहण्यामध्ये आपण कशाची तरी त्या ठिकाणी म्हणजे जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत त्या ठिकाणी काय करतो आपण वाटच पाहतो. म्हणजे बालवयामध्ये आपण त्याप्रमाणे आपल्या आईवडिलाची वाट पाहतो. त्याप्रमाणे त्या ठिकाणी पुढील काळामध्ये त्या ठिकाणी आपलं जसं वय वाढत जाईल त्याप्रमाणे तशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी शिक्षण घेतो. शिक्षण घेतल्यानंतर उदाहरणामध्ये आपण एखादी बोर्डाची परीक्षा दिली त्या बोर्डाच्या परीक्षा दिल्यानंतर परीक्षेचा येणारा जो निकाल आहे तर त्या निकालाची आपण वाट पाहतो. मग पुढील काळामध्ये त्या ठिकाणी आपण नोकरीला गेल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी नोकरी कोणती मिळेल याची त्या ठिकाणी वाट पाहतो. मग त्या परीने याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये येणारा जो आपला साथीदार आहे तर त्याची आपण वाट पाहतो. म्हणजे या परीनं आपलं जीवन हे पूर्णपणे वाट पाहण्यानंच भरून गेलेलं आहे. एवढंच नाही, ज्या वेळेस आपल्या जीवनाचा शेवट होतो, आपण जीवन त्या ठिकाणी मृत्यूच्या शय्येवर येऊन पोहोचतो, आता थोड्या वेळामध्ये आपला जीव जाणार आहे, अशा वेळी त्या ठिकाणी सुद्धा कोणाची तरी तो मरणारा माणूस वाट पाहतो. समजा उदाहरणामध्ये त्याची मुलगी जर त्याच्यापासून लांब असेल, मग लांब असेल तर त्या मरणाऱ्या व्यक्तीच्या मनाची जी अवस्था काय असते किंवा एक वेळ आपल्या मुलीला आपण बोलावं, एक वेळ आपल्या मुलाला त्या ठिकाणी लांब असलेल्या मुलाला त्या ठिकाणी एक वेळ पाहावं. म्हणून त्याप्रमाणे वाट पाहण्यामध्येच वाट पाहतच त्या ठिकाणी काय करतो आपण आपल्या म्हणजे मृत्यूला सामोरं जातो. म्हणजे आपलं जीवनच कशा प्रकारचं आहे, म्हणजे वाट पाहण्यानंच भरून गेलेलं आहे. मग प्रत्येकाची त्या ठिकाणी आपण वाट पाहतो. याचा बारीक अशा म्हणजे आपण समाजामध्ये आपण वावरत असताना अशा प्रकारचं जीवन जगतो, परंतु बारीक अशा प्रकारचं आपण लक्ष देत नाहीये. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा लेखिकेने काय केलं किंवा माणसाची जी भावनिकता आहे या भावनिकतेला हात घालून माणसाचं संपूर्णपणे जीवन जे आहे तर त्या जीवन कशा प्रकारचं अनेक पैलूनं भरून गेलेलं आहे. अनेक पैलू त्या ठिकाणी या पाठाच्या माध्यमातून त्यांनी उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून ही वाट पाहणं
हा जो दिलेला पाठाला जो शीर्षक आहे, तर या पाठाच्या माध्यमातून लेखिकेनं काय केलं किंवा हा म्हणजे वाट पाहणं कधी काय असतं, कधी सुखद असतं, कधी दुःखद असतं. म्हणजे उदाहरणामध्ये त्याप्रमाणे अशा प्रकारचं सुखद म्हणजे एखादी चांगली बातमी त्या ठिकाणी आपल्याला समजल्यानंतर तो येणारा जो माणूस आहे, बातमी घेऊन येणारा, त्या माणसाची आपण त्या ठिकाणी काय करतो किंवा वाट पाहतो, ती बातमी ऐकल्याबरोबर आपण आनंदून जातो. कधी काही त्या ठिकाणी दुःखद बातमी आपल्या कानावर पडते. मग त्याप्रमाणे त्या ठिकाणी ती दुःखद बातमी त्या ठिकाणी आपल्याला अतिशय दुःखच देऊन त्या ठिकाणी जाते. म्हणून आपलं जे जीवन आहे, तर ते आपलं जीवन या सुखानं आणि दुःखानं या ठिकाणी भरलेलं गेलेलं असल्यामुळं त्यात या वाट पाहण्यामध्ये कधी अशा प्रकारची एवढी उत्कंठा, एवढा त्याप्रमाणे आपल्या मनाला लागलेली जी हुरहुर आहे, आपल्या मनामध्ये असलेली उत्सुकता आहे, तर ही उत्सुकता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कधी या वाट पाहण्यामध्ये मनावर दडपण येतं, कधी वाट पाहण्यामध्ये त्याप्रमाणे काय होतं किंवा कधी आनंदून जातो. अशा प्रकारचं या मानवी जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत, साधं साधं जीवन आपण जीवन जगत असताना याप्रमाणे आपल्या वाट्याला येणारे जे वाट पाहण्याचे जे प्रसंग आहेत, या प्रसंगावर त्याप्रमाणे लेखिकेनं आपलं मत मांडत असताना या परीने काय केलं किंवा त्याप्रमाणे म्हणजे वाट पाहणं म्हणजे मानवी जीवनामध्ये एक सुखद आणि दुःखद या दोन्ही बाबी त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे पाहायला मिळतात. म्हणजे या परीनं अशा प्रकारचं मी अगोदरच्या वाटपाटाला सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना सुखापेक्षा दुःखाला जास्त सामोरं जावं लागतं. म्हणून आपलं जीवन हे जास्त सुखापेक्षा जास्त दुःखानंच जास्त भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या वाट पाहण्याची जी उत्कंठा आहे, तर ही उत्कंठा त्या ठिकाणी आपल्याला पाहत असताना आयुष्यामध्ये येणारे जे अशा प्रकारचे अनेक जे प्रसंग आहेत, तर या प्रसंगाचा सामोरं जात असताना आपण म्हणजे म्हणजे आपलं सकाळी उठल्यापासून आपण रात्री झोपेपर्यंत कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या त्या ठिकाणी आपण वाट पाहतोच. उदाहरणामध्ये आपल्यावर एखादी जिम्मेदारी नसेल, मग आपण लवकर उठल्यानंतर आपली आई झोपेत असेल, तर आपण काय करतो, आई झोपेतून जाग होण्याची वाट आपण पाहतो. मग आपण तोंड धुतल्यानंतर आपल्याला आई त्या ठिकाणी कधी खाऊ देईल याची वाट आपण पाहतो. मग त्याप्रमाणे दुपारच्या वेळेची त्या ठिकाणी आपण जेवणाची वाट पाहतो. अशा प्रकारे अनेक प्रसंगाला वाट पाहण्यामध्येच आपले जीवन व्यतीत होतं. म्हणून वाट पाहणं ही जी बाब आहे, तर ती आपल्याला मनाला कधी सुख देणारी आहे, कधी दुःखद अशा प्रकारच्या म्हणजे प्रसंगाला सामोरे जाणारी आहे. म्हणून अरुणा ढेरे यांनी काय केली किंवा मानवी जीवनाचं बारीक अशा प्रकारचं निरीक्षण करून या मानवी जीवनामध्ये येणाऱ्या ज्या अशा प्रकारच्या अनेक ज्या घडामोडी आहेत, तर या घडामोडीला सामोरं जात असताना माणसाच्या म्हणजे माणसाच्या मनाची होणारी जी घालमेल आहे, कधी एखादा प्रसंग त्या ठिकाणी म्हणजे वाईट असतो, तो प्रसंग त्या ठिकाणी आपल्याला सामोरं जात असताना म्हणजे अनेक बाबींना आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून त्याप्रमाणे कधी कधी वाट पाहणं, कधी आपण आपल्या वडिलाची वाट पाहतो. मग आता उदाहरणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला ग्रामीण जीवन आणि शहरी जीवन या दोन्ही त्या ठिकाणी जीवनाने काय केलं की आपला भारतीय समाज त्या ठिकाणी काय केलं किंवा तशा प्रकारचं म्हणजे सामावलेलं आहे. म्हणून त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये आपण वाट पाहत असताना एखादं मूल काय करत असते की आपले वडील जर समजा उदाहरणामध्ये काही बाजार करण्यासाठी किंवा काही वस्तू आणण्यासाठी जर तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी गेलेले असतील, तर ते मूल काय करतं किंवा त्याप्रमाणे आपल्या वडिलाच्या आतुरतेनं वाट पाहतं. म्हणजे या परीनं तशा प्रकारचं शहरी भागामधला प्रसंग वेगळा आहे. मग शहरी भागामध्ये आपले वडील त्या परीनं त्या ठिकाणी काय कामानिमित्त ते नोकरीनिमित्त घराबाहेर गेल्यानंतर पुणे मुंबईच्या ठिकाणी तशा प्रकारचं रात्री ठरलेल्या वेळेला आपले वडील नाही जर आले, तर या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्या मनाची उत्कंठा ही वाढीस लागते. काय झालं, काय नाही झालं, वेळ थोडाही जरी त्या ठिकाणी चुकला तरी आपल्या मनामध्ये अनेक विविध विचार त्या ठिकाणी येतात. उदाहरणामध्ये आपली मुलगी त्या ठिकाणी कॉलेजला गेलेली आहे, ट्युशनला गेलेली आहे आणि रोजच्या वेळेला ती मुलगी आपल्या घरी परत न आल्यानंतर आई वडिलाच्या होणाऱ्या मनाची जी घालमेल आहे, जी अस्वस्थता आहे, ती वाट पाहण्यामध्येच त्या ठिकाणी मोडते. त्याप्रमाणे वाट पाहून त्या आई वडिलांची अस्वस्थता त्या ठिकाणी कशा प्रकारची होते याचं आपण प्रत्यक्षामध्ये तो जो प्रसंग आहे, तो प्रसंग अनुभवल्यानंतरच म्हणजे कोणत्याही बाबी काय होत असतात, अनुभवामधून त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे सांगता येतात. मग ज्याला त्या ठिकाणी त्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे, तोच माणूस त्या ठिकाणी त्या वाट पाहण्याविषयी किंवा इतर बाबीविषयी तशा प्रकारचं आपलं मत मांडू शकतो. तशाप्रमाणे
या ठिकाणी सुद्धा लेखिकेनं वाट पाहताना संपूर्णपणे आपलं आयुष्य कशा प्रकारचं वाट पाहण्यामध्ये जातं. परंतु आपलं जे इच्छित आहे, आपली जी अपेक्षा आहे, तर ती अपेक्षा आपल्या मनाप्रमाणे त्याप्रमाणे पूर्ण होऊ शकत नाही. त्या गोष्टीचं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वाट पाहण्यामध्येच आपलं जीवन त्या ठिकाणी पूर्णपणे व्यतीत होतं. यातच अशा प्रकारचं बारीक अशा प्रकारचं म्हणजे लेखिकेनं अरुणा ढेरे यांनी काय केलं की आपल्या जीवनामधील प्रसंगावर या परीनं अशा प्रकारचं काय केलं आहे, त्या म्हणजे या वाट पाहण्याचा जो दुःखद आणि सुखद अशा प्रकारचा जो प्रसंग आहे, तर त्या प्रसंगावर त्या ठिकाणी बोट दाखवण्याचं काम त्या ठिकाणी या पाठाच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणून आपण काय करतो की आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारचं म्हणजे अनेक गोष्टीची आपण वाट पाहतो. आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी त्या वाट पाहण्याचा अनुभव येतो. मग ती वाट पाहत असताना कधी त्या ठिकाणी चांगल्या बाबी असतात, काही वाईट बाबी असतात. मग वाईट बाबीमधून आलेले अनुभव कसे असतात, सुखद गोष्टीमधून आलेले अनुभव कशा प्रकारचे असतात. म्हणजे एखादी वस्तू त्या ठिकाणी आपल्याला नवीन येणारी असेल तर कधी कधी येईल, कधी कधी आपण ते पाहू. याच्यामधून वाट पाहण्याची जी उत्कंठा आहे, याच्यामधून मिळणारा जो आनंद आहे, तर याचा सुद्धा अनुभव प्रत्येक जण मानवी जीवनामध्ये लहान वयापासून ते शेवटच्या वयापर्यंत त्या ठिकाणी अनुभवत असतो. म्हणून याचंच दर्शन त्या ठिकाणी लेखिकेने काय केले की या पाठाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून माणसाच्या मनावरलं जे दडपण आहे, तर ते दडपण कशा प्रकारचं या ठिकाणी वाट पाहण्यामध्ये त्या ठिकाणी जातं, याचं सविस्तर अशा प्रकारचं विवेचन या पाठाच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणून प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण या पाठाला पाहत असताना होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. म्हणजे आपल्या निसर्गाचं जे ऋतुचक्र आहे, तर ते ऋतुचक्र त्या ठिकाणी काय होतं की निसर्गामध्ये बदलत असतं. मग त्याप्रमाणे उदाहरणामध्ये त्या ठिकाणी शिमग्यापर्यंत, शिमगा हा जो होळी आपण त्याला म्हणतो, तर होळीपर्यंत त्या ठिकाणी काय होतं किंवा थोडी थोडी त्या ठिकाणी हिवाळा कमी व्हायला लागतो, उष्णतेचं प्रमाण त्या ठिकाणी वाढायला लागतं आणि याप्रमाणे आपल्या वातावरणामध्ये अवतीभोवती आपल्याला उष्णता जाणवायला लागते. आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी निसर्गामध्ये बदल होऊन अवतीभोवती आपल्या असलेले जे आंब्याची झाडं आहेत, तर त्या आंब्याच्या झाडाला येणारा जो मोहर आहे, मग त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या मोहराचा चोहीकडे दरवळणारा जो सुगंध आहे, तर तो सुगंध प्रत्येकाला त्या ठिकाणी हवासा वाटतो. आणि उदाहरणामध्ये आपण पाहतो किंवा त्या ठिकाणी होळीनंतर काही दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्या लहान मुलांच्या 9वी 10वीपर्यंत त्या ठिकाणी परीक्षा होतात आणि परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक जण त्या ठिकाणी कोणी शहरामध्ये शिक्षण घेत असतो, कोणी वसतिगृहामध्ये शिक्षण घेत असतो, कोणी आपल्या मामाच्या गावी शिक्षण घेत असतो. मग प्रत्येकाला ती परीक्षा कधी होईल याची ओढ लागते. त्याप्रमाणे ही परीक्षा कधी संपणार आणि मी घरी कधी आपल्या आईवडिलाच्या सान्निध्यामध्ये किंवा मामा मामीच्या सान्निध्यामध्ये किंवा इतर ठिकाणी सोयऱ्याधाऱ्याच्या सान्निध्यामध्ये मी कधी जाणार याची अतिशय उत्सुकतेने त्या ठिकाणी प्रत्येक मुलाला या परीने तशा प्रकारची वाट पाहत असताना आपण पाहतो. आणि परीक्षा तोंडावर आलेली असायची, मोकळ्या अंगणात अंथरून पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. मग त्याप्रमाणे अशा प्रकारच्या या ठिकाणी सुट्ट्या परीक्षा संपल्यानंतर आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या जे येतात आणि या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये अनेक अशा प्रकारचे आपण काय किंवा आपल्या मनामध्ये विचार आणून ठेवतो, मनसुबे अनेक आपण योजतो की आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय काय करायचं, कुठं जायचं, कशा प्रकारचा आनंद लुटायचा, कोणकोणत्या भागाला भेटी द्यायच्या, कुणाकुण्या नातेवाईकाकडे आपण जायचं, याविषयीचं आपल्या मनामध्ये जे विचाराचं जे काहूर माजलेलं असतं, तर त्या माजलेल्या काहुरामध्ये लहान मुलं अरुणा ढेरे यांनी काय केले किंवा तशा प्रकारचं लहान असताना यांना कशा प्रकारचे विचार यायचे आणि त्याप्रमाणे आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता आपण या परीने म्हणजे आपली परीक्षा संपल्यानंतर आपण काय करायचं की आपल्या घराच्या समोरचा जो मोकळा अंगणाचा जो भाग आहे, तर त्या अंगणाच्या भागामध्ये त्या ठिकाणी आपण काय करायचं किंवा मोकळ्या अंगणामध्ये निवांत अशा प्रकारचं वातावरणाच्या सानिध्यामध्ये आपण झोपायचं असा विचार त्या ठिकाणी मनामध्ये येतो. आणि त्याप्रमाणे मार्च एप्रिलच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारचं त्यांच्या समोर असलेली जी घराची जी गॅलरी आहे, तर त्या गॅलरीमध्ये त्या ठिकाणी तशा प्रकारचं गाढ त्या ठिकाणी झोपायला त्यांना मिळायचं. रात्रीचे मौगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल यायची. मग त्याप्रमाणे तशा प्रकारचा आपल्या भोवताली जो कोणी त्या ठिकाणी आपली आई असेल, आपली आजी असेल, आपले कोणी नातेवाईक असतील, आपण त्यांच्या सानिध्यामध्ये किंवा त्यांच्या जवळ झोपायला गेल्यानंतर या परीनं
ते वडीलधारी माणसं काय करतात किंवा आपल्या त्या ठिकाणी अंगावरून तशा प्रकारचे हात फिरवत असतात. म्हणून तशाप्रमाणे रात्रीच्या वेळेला त्यांचा मिळणारा जो स्पर्श आहे, तर तो स्पर्श कशा प्रकारचा त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा आनंद देऊन जातो. आणि याप्रमाणे या स्पर्शामुळे आपण तशा प्रकारचं काय करतो किंवा तशा प्रकारचं गडद झोपेमध्ये त्या ठिकाणी आपण म्हणजे वाहून जातो. गडद झोप आपल्याला लागते आणि डोळे मिटताना मनात एकच संदेश या परीनं जागा व्हायचा, उद्या कोकिळीची कोहू ऐकू येईल का बघू. पहाटे पहाटे गाढ झोपेत असताना तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. म्हणून रात्रीच्या वेळा त्या ठिकाणी झोपत असताना या अंगणामध्ये पहाटेच्या वेळा त्या ठिकाणी आपण पाहतो किंवा आपल्या अवतीभोवती असलेले अशा प्रकारचे चिमण्याचा आवाज आहे किंवा पाखरांचा आवाज आहे किंवा कोकिळीचा आवाज आहे. तर यापैकी त्या ठिकाणी एक मधुर आवाज आपण गोड साखर झोपेमध्ये असताना आपल्या कानावर पडायचा आणि त्याप्रमाणे ते कानावर पडल्यानंतर आपण जागे व्हायचे आणि त्याचा याचा जो येणारा जो अनुभव आहे, तर तो अनुभव त्याप्रमाणे त्या ठिकाणी अतिशय सुखद असायचा. याच परीनं अशा प्रकारचं म्हणजे रात्रीच्या वेळी म्हणजे लहान बालक काय करत असते किंवा तशाप्रमाणे परीक्षा संपल्यानंतर त्या ठिकाणी घरी जायची वाट पाहतं. घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला झोपेत म्हणजे अंगणामध्ये झोपाय कधी मिळेल याची म्हणजे याची वाट पाहायचं. त्याप्रमाणे त्या ठिकाणी झोपत असताना पहाटेच्या वेळेला आपल्या कानावर पडणारा पाखरांचा जो मधुर आवाज आहे, जो गोड आवाज आहे, तर तो आवाज त्या ठिकाणी आपल्याला अनुभवता येईल का याचं त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याची वाट पाहायचं. म्हणून माणसाचं लहान वयापासूनचं जे जीवन आहे, तर ते संपूर्णपणे जीवन त्यापर्यंत तशा प्रकारचं वाट पाहण्यामध्ये जातं. म्हणून लेखिकेनं आपले अनुभव त्या ठिकाणी सांगत असताना हे वाट पाहणं म्हणजे कशा प्रकारचं एक वेगळा आनंद देणारं असतं, एक वेगळा दुःख देणारं असतं. याचं विवेचन त्या ठिकाणी आपण पुढील पाठामध्ये किंवा पुढील पॅरेग्राफमध्ये पाहणार आहोत.